आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जयसिंगपुरातून सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मशाल व कॅन्डल मार्च। राजू शेट्टींचा केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल। आमचे जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जयसिंगपूर शहरात रविवारी मशाल व कॅन्डल मार्च काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेला हा क्रांती मोर्चा भाजी मंडई मार्गे क्रांती चौकात पोहोचला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी, उद्योजक पंडित गणपतराव पाटील यांनी केले। विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक, युवती, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। क्रांती चौकात झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच शिक्षण व्यवस्थेवर टीका केली। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष योग्य नसल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि नीट परीक्षेच्या संदर्भातील मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला। आपल्या भाषणात शेट्टी यांनी जनतेमध्ये वाढता असंतोष दिसून येत असून आगामी काळात त्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील असे मत व्यक्त केले। त्यांच्या भाषणात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर तीव्र टीका करण्यात आली। सभेच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना न्याय देण्याची आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। गेली 12 वर्ष या देशामध्ये सत्तेवर असलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार, ही दोन्ही सरकारं अत्यंत संवेदनाहीन सरकारं झालेली आहेत। जनसामान्यांच्या भावनेची त्यांना अजिबात कदर नाही आहे। कारण या वर्षी या देशातल्या 24 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली, परंतु जे पैसेवाले, जे पुंजीपती, ज्यांच्या पोरांची लायकी नाही परीक्षेला बसायची, स्पर्धेमध्ये उतरायची, त्यांनी पैसा वारेमाप खर्च करून नीटचा पेपर फोडला आणि वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी सोडलं। आणि या नैराश्यातून आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्याचबरोबर दुसऱ्यांदा नीटचा पेपर घेतला आणि त्या नीटच्या पेपरचा निकाल 2 दिवसापूर्वी लागला। त्याबद्दल सुद्धा अनेक तक्रारी आता आलेल्या आहेत। अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आम्हाला 750, 700 मार्क पडायला पाहिजे, कुणाला 85 मार्क पडलेत, कुणाला 120 मार्क पडलेत। याचा अर्थ त्यांचेही पेपर बदललेले आहेत। मग त्यांचे पेपर गेले कुठं? म्हणजे शिक्षणाचा बट्ट्याबोळ या लोकांनी केलेला आहे। आणि याचं कारण पैसेवाल्यांनी यानं त्या मार्गानं, वाम मार्गानं शिक्षण घ्यायचं आणि प्रशासनात की पर्सनला जाऊन बसायचं आणि सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांनी मात्र मागच राहायचं। म्हणजे कष्टकऱ्यांनी, गरिबांनी गुलामाला जन्माला घालायचं आणि यांनी ऐशाराम करायचं। अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये हळूहळू तयार व्हायला लागलेली आहे। महाराष्ट्र त्याला अपवाद नाही, कारण नुकतंच TETची परीक्षा झाली, ते पेपर सुद्धा फुटले आणि सरळ सेवा परीक्षा त्यांचे पेपर फुटायला लागलेले आहेत। म्हणजे पैसे द्या, तुम्हाला पाहिजे ती पोस्ट मिळवा, पैसे द्या, डॉक्टर व्हा, पैसे द्या, तुम्ही उच्चपदस्थ अधिकारी व्हा। ही जी काय नवी संस्कृती गेल्या 12-13 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टोळक्यानं रुजवाल चालू केले आहे, त्याचा थेट सामान्य माणसाला फटका बसायला लागला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडायचा अधिकार आहे। प्रत्येक माणसाला सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर नाराजी व्यक्त करायचा अधिकार आहे। असं असताना या देशातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पोलिसांची दडपशाही करून चिरडण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर सोनम वांगचुक सारखा रॅमन मेगॅसिस पुरस्कार मिळवणाऱ्या समाजसेवकाला ज्या पद्धतीनं सरकारनं वागणूक दिलेली आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे। खरं तर त्यांच्यावर संवाद साधायला पाहिजे होता, चर्चा करायला पाहिजे होता, परंतु त्याऐवजी जबरदस्तीनं त्यांना धक्काबुक्की करून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। न्याय व्यवस्था सुद्धा त्यांची रखेल झालेली आहे।
अण्णाभाऊ साठेंचा शब्द आज खरा ठरलेला असं वाटायला लागलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या देशातला एक सामान्य माणूस म्हणून, या देशाचा मालक म्हणून आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जर हे सरकार असंच वागणार असेल तर मला सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे. नेपाळ झालं, बांगलादेश झालं आणि श्रीलंका झाली, आता नंबर भारताचा आहे हे विसरू नका. आणि तुम्हाला गटारीत तुडवून आणल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही नीट वागा एवढाच इशारा देतो आणि हा मोर्चा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.